अत्यंत वेदनादायक बातमी आहे। क्वेटा कॉलनीतील एका कुटुंबावर कारने झडप घातली असता अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अपघातात या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एक आई, तिचा 3 वर्षाचा मुलगा आणि वृद्ध सासू यांचा समावेश आहे। लंडनमध्ये शोकसभा, पण ती सभा या कुटुंबासाठी कायमची शोकांतिका ठरली। नागपूरच्या क्वेटा कॉलनीतील रहिवासी मनीष नेमचंद कामदार यांच्या मुलीचा याशा कामदार मोढाचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढा यांच्यासह एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। महिनाभरापूर्वी याशाचे सासरे कॅन्सरमुळे निधन पावले। त्यांच्या स्मरणार्थ लंडनमध्ये आयोजित शोकसभेसाठी संपूर्ण कुटुंब निघालं होतं। मात्र अहमदाबादहून लंडनला जाताना विमान अपघातग्रस्त झालं। रक्षा मोढा यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नव्हती, त्यामुळे एअरलाइन्सने त्यांना सुरुवातीला बोर्डिंग नाकारलं। याशाचे पती विमानतळावर पोहोचले, पण सासूच्या समजावण्याने अखेर विमान कंपनीने तिघांनाही परवानगी दिली आणि हीच परवानगी त्यांच्या मृत्यूचं कारण ठरली। काळाची थट्टा बघा, जिथे गेले असते तिथे श्रद्धांजली वाहण्याची वेळ होती, पण आता त्यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन नागपूरमध्येच होणार आहे। 3 पिढ्यांचं आयुष्य एका अपघातात संपलं। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।